नागपूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर राष्ट्रीय महामार्गावरील अवैध पार्किंग विरोधात विशेष मोहीम। नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर अनाधिकृतपणे वाहने उभी करण्याविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे। पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली 25 मे पासून ही विशेष कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे। 396 वाहनांवर दणाकेबाज कारवाई करत या मोहिमेच्या पहिल्याच 2 दिवसात 25 आणि 26 मे रोजी नागपूर ग्रामीण पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकूण 396 वाहनांवर मोटर वाहन कायदा कलम 122/177 अन्वये कारवाई केली आहे। प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग आणि त्यालगतच्या सर्व्हिस रोडवर कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौंडखैरी परिसरात राबवलेल्या मोहिमेमुळे अवैध पार्किंगमध्ये मोठी घट झाली आहे। येथे 71 वाहनांवर कारवाई करण्यात आली। वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवणे, संभाव्य अपघात टाळणे आणि त्याच्या रस्ते सुरक्षेला प्राधान्य देणे। नागपूर ग्रामीण पोलीस आणि जिल्हा वाहतूक शाखेमार्फत ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे। रस्ते वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर।